नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण 10 मे 2026 नंतर तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. ग्रहाची स्थिती, शनीची चाल आणि राहूचा प्रभाव हे सर्व संकेत देत आहेत की कुंभ राशीच्या लोकांनी आता सावध राहण्याची गरज आहे. काही लोकांना अचानक धनलाभ होईल तर काहींना मोठं नुकसान होईल. नात्यामध्ये तणाव वाढेल तर काहींना विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो तुमचं मोठं संकट टाळू शकतो. तर मंडळी, आता आपण त्या दिवसाबद्दल बोलणार आहोत ज्याची चर्चा सध्या अनेक ज्योतिष तज्ज्ञ करत आहेत. 10 मे 2026 हा दिवस खूप राशींच्या लोकांसाठी सामान्य दिवस नाही. त्या दिवशी ग्रहाची स्थिती अशी तयार होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडू शकतात. विशेष शनीची चाल, राहूचा प्रभाव आणि चंद्राची बदलणारी स्थिती हे सर्व मिळून कुंभ राशीच्या लोकांना मोठे संकेत देत आहेत. काही लोकांच्या आयुष्यात अचानक पैसा येतील, पण ते पैसे टिकवणं खूप कठीण जाईल. काही लोकांना अचानक मोठी संधी मिळेल, पण चुकीच्या निर्णयामुळे ते संधी हातातून जाईल. मंडळी, ह्या काळात तुमचं मन खूप अस्थिर राहू शकतं. कधी अचानक राग येईल, कधी कुणावर विश्वास ठेवायला समजणार नाही आणि हाच वेळ असेल जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमची खरी ओळख दाखवतील. काही कुंभ राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मोठा तणाव जाणवेल. वरिष्ठ अधिकारी नाराज होऊ शकतात, कामात चुका वाढू शकतात. ज्यांचा स्वतःवर व्यवसाय आहे त्यांनी भागीदारामध्ये सावधान राहायला हवं, कारण फसवणूक, विश्वासघात आणि पैशाचं नुकसान होण्याचे योग्य दिवस आहेत. घरात वातावरण अचानक बदलू शकतं, छोट्या गोष्टीवर वाद वाढू शकतात, काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात. तर मंडळी, 10 मे 2026च्या आसपास घेतलेले एक चुकीचा निर्णय पुढचे अनेक महिने खराब करू शकतात. म्हणून या काळात शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. कोणालाही लगेच उत्तर देऊ नका, रागात निर्णय घेऊ नका. आणखीन एक मोठा संकेत, जर या दिवसामध्ये तुम्हाला सतत बेचैनी वाटत असेल, तर रात्री झोप लागत नसेल, सतत विचार वाईट येत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे ग्रहाकडून मिळणारे संकेत आहे. तर पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीचे प्रेम जीवनात आणि नात्यामध्ये कोणते संकट येऊ शकतं. तर मंडळी, आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो. 2026 मध्ये प्रेम नातेसंबंधाच्या बाबतीत कुंभ राशीला खूप सावध राहावं लागणार आहे, कारण ग्रहाची स्थिती सांगते की विश्वास ठेवलेल्या व्यक्तीकडून मोठा धक्का मिळू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात अचानक गैरसमज वाढतील, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण सुरू होतील आणि नात्यातील गोडवा कमी होऊ शकतो. विशेष 10 मे 2026च्या आसपास भावनांवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण एक चुकीचा शब्द, एक चुकीचा मेसेज किंवा रागात घेतलेला निर्णय नातं पूर्णपणे तोडू शकतो. ज्याचं लग्न झालं आहे त्याच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्यायला हव्या, कारण या काळात संशय आणि गैरसमज वाढवण्याची शक्यता आहे. तर मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात, पण 2026 मध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी हीच विषय सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. होय, आरोग्य आणि मानसिक तणाव. 10 मे 2026 नंतर ग्रहाची स्थिती अशी तयार होत आहे ज्यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर मनावर मोठा परिणाम होऊ शकतो. बाहेरून सर्व काही ठीक असेल, पण आतून मन खूप बेचैन राहू शकतं. काही लोकांना अचानक भीती वाटू शकते, काहींना सतत नकारात्मक विचार येतील, रात्री झोप लागणार नाही, मध्ये जाग येईल, अचानक घाबरल्यासारखे वाटेल. हे संकेत दुर्लक्ष करू नका, कारण मानसिक तणाव हळूहळू शरीरात परिणाम करायला सुरुवात करतो. डोकेदुखी, मानदुखी, ब्लड प्रेशर, छातीत धडधड आणि थकवा वाटू शकतो. काही लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळही येऊ शकते. तर मंडळी, ह्या काळात स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. स्वतः विचार करणं बंद करा, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका, कारण ग्रहाचा प्रभाव तुमच्या विचारांवर परिणाम करू शकतो. आणखी एक मोठा संकेत, जर अचानक तुमचं मन कोणालाही कामात लागत नसेल, तर त्या लोकांपासून दूर राहावं असं वाटत असेल, तर किंवा सतत एकटेपणा जाणवत असेल, तर ते सामान्य नाही. कुंभ राशीचे काही लोकांना 2026 मध्ये मानसिक थकवा खूप जाणवू शकतो आणि हाच काळ चुकीच्या लोकांसाठी साथ मिळू शकते. म्हणून कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर झोपा, वेळेवर जेवा आणि रोज थोडा वेळ देवाचं नामस्मरण करा. विशेष शनिवारी ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा, यामुळे मन शांत राहण्यास मदत होते. आणि मंडळी, कधी कधी संकट कधी मनावर हल्ला करत आणि नंतर आयुष्य बदलतं. म्हणून 10 मे 2026 आधी स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून मजबूत बनवा.
पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या लोकांनी पैशाबाबत कोणती मोठी चूक टाळावी. तर मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक आयुष्यात सर्वात मोठा महत्त्वाचा असतो. 2026 मध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबीत मोठे चढ उतार दिसत आहेत. काही लोकांना अचानक धनलाभ होईल, अचानक नवीन काम मिळेल किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पण इथे एक मोठं संकट लपलेलं आहे, कारण ग्रहाची स्थिती सांगते की कुंभ राशीचे अनेक लोक भावनेत येऊन चुकीचे आर्थिक निर्णय घेऊ शकतात. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणं, ओळखीच्या लोकांना मदत रक्कम उधार देणं किंवा पटकन श्रीमंत होण्याच्या मागे धावणं ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. तर मंडळी, 10 मे 2026 नंतर काही लोकांना अचानक आर्थिक धक्का बसू शकतो. मोबाईलवर फसवणुकीचे कॉल येऊ शकतात, ऑनलाईन स्कीम होण्याचे योग्य दिसत आहेत. म्हणून OTP, बँक डिटेल्स किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी भागीदारात सावधान राहा. काही लोकांच्या घरात अचानक खर्च वाढतील, कारण जवळची व्यक्ती विश्वासघात करू शकते. गाडी, आरोग्य किंवा घरातील एखादी गोष्टीवर मोठा खर्च होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या काळात मी सगळं करू शकतो अहंकार टाळा, कारण चुकीच्या आत्मविश्वासामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. तर मंडळी, जर तुम्ही शांतपणे विचार करून निर्णय घेतला तर संकट टाळता येऊ शकतं. पण जर घाई केली तर 2026 मधील एक चूक तुमचं आर्थिक संतुलन बिघडू शकते. म्हणून कोणताही काम पटकन पैसे देऊ नका आणि पटकन गुंतवणूक करू नका. तर मंडळी, आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या अनेक लोकांना योगायोग वाटतात, पण ज्योतिषशास्त्रानुसार ते मोठ्या बदलाचे संकेत असू शकतात. 2026 मध्ये कुंभ राशीचे काही लोकांना असे अनुभव येऊ शकतात जे त्यांनी आधीही अनुभवले नसतील. अचानक मन बेचैन होणं, कुठल्याही कारणाशिवाय भीती वाटणं, रात्री विचित्र स्वप्न पडणं हे साधे संकेत नाही, हे ग्रहाकडून मिळणारे इशारे असू शकतात. काही लोकांच्या सतत एकच स्वप्न दिसू शकतं, पाणी, अंधार, मंदिर किंवा एखादी सावली. ज्योतिषशास्त्रानुसार असे संकेत आयुष्यात मोठा बदल होण्याचे दिसतात. तर मंडळी, जर घरात अचानक काच फुटत असेल, देवघरात दिवा वारंवार विझत असेल किंवा सतत नकारात्मक वातावरण जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका, कारण काही वेळा विश्व आधी संकेत देतं, नंतर घटना घडते. आणखी एक गोष्ट, 2026 मध्ये कुंभ राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात जुनी माणसं परत येऊ शकतात. ज्यांच्याशी वर्षापासून संपर्क नव्हता ते अचानक पुन्हा समोर येतील. पण प्रत्येक व्यक्ती चांगली असते असं नाही. काही लोक फक्त स्वार्थासाठी जवळ येऊ शकतात. म्हणून ह्या काळात मनापेक्षा बुद्धीचे निर्णय घ्या. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक देवघर जास्त विश्वास वाटू लागल, मंदिरात जाण्याची इच्छा होईल, मंत्र ऐकावे वाटतील, एकत्र बसून विचार करावासा वाटेल. हे देखील एक संकेत असू शकतो, कारण संकट येण्याआधी मन आत्माकडे वळतं. मंडळी, जर तुम्हाला सतत 8, 10 किंवा 11 अंक दिसत असतील तर किंवा शनिवारी काही विचित्र अनुभव येत असतील तर शनीशी संबंधित संकेत मानले जातात. काही लोकांना या काळात अचानक सत्य समजते. ज्यावर विश्वास ठेवणं तीच व्यक्ती खोटी निघू शकते आणि हा धक्का मानला खूप मोठा जातो. पण लक्षात ठेवा, देव कधी विनाकारण संकेत देत नाही. जो व्यक्ती वेळेत सावध होतो तो मोठं संकट टाळू शकतो. म्हणून 10 मे 2026 आधी स्वतःभोवती घडणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण काही वेळा छोटा संकेत संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या लोकांसाठी असा कोणता महाउपाय आहे जो मोठं संकट दूर करू शकतो. तर मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत ज्या अनेक जण वाट पाहत होते. जर 2026 मध्ये येणारे हे मोठे संकट कमी करायचं असेल तर काही विशेष उपाय वेळेआधी करणं खूप गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 10 मे 2026च्या आसपास शनी आणि राहूचा प्रभाव खूप राशीवर जास्त राहू शकतो आणि म्हणूनच मन शांत ठेवणं, घरात सकारात्मक ऊर्जा ठेवणं आणि देवाचं स्मरण करणं खूप आवश्यक आहे. तर मंडळी, पहिला महाउपाय, शनिवारी सकाळी किंवा सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा, हे शनिदेव माझ्या आयुष्यातील संकट दूर करा. हा उपाय सलग 7 शनिवार केल्यानंतर मानसिक तणाव कमी होण्यास मदत होऊ शकतो. दुसरा उपाय, दररोज सकाळी ओम शनिचाराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. हा मंत्र मन शांत ठेवण्यासाठी आणि नकारात्मक विचार कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. तर मंडळी, तिसरा उपाय खूप शक्तिशाली मानला जातो. शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला किंवा गरीब व्यक्तीला अन्नदान करा, कारण दान केल्याने गृहदोष कमी होत असतो. आता वेळ आली आहे संपूर्ण भविष्याची सर्वात महत्त्वाचा भयंकर भाग ऐकण्याची. 2026 हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी साधं वर्ष नाही. काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठी प्रगती होईल तर काहींना अचानक संकटाची सामना करावी लागेल ज्यांना त्यांनी कल्पना केली नसेल. 10 मे 2026 नंतर अनेक गोष्टी अचानक बदलू शकतात.
ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला तीच व्यक्ती दूर जाऊ शकते. ज्यावर तुम्ही सर्व काही केलं तेच लोक तुम्हाला एकटं सोडू शकतात. तर मंडळी, या काळात सर्वात मोठी परीक्षा असेल संयमाची, कारण रागात घेतलेला एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक मोठं सत्य समजेल. घरातील गुपित, नात्यातील फसवणूक किंवा पैशाबाबत धक्का. हे सत्य मानलं तर हादरवून टाकू शकतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक संकट काहीतरी शिकवण्यासाठी येतं. शनिदेव उशीर करतात पण अन्याय कधीच सहन करत नाही. जर तुमचं मन स्वच्छ असेल, तुम्ही कोणाचं वाईट नसन केलं, तर शेवट विजय तुमचाच होईल. मंडळी, 10 मे 2026 आधी स्वतःला बदला. वाईट सवयी सोडा, राग कमी करा, आईवडिलांचा आदर करा आणि देवावर विश्वास ठेवा. कारण काही वेळ एक छोटी प्रार्थना मोठं संकट टाळू शकतं. आणखी एक शेवटचा इशारा, जर या दिवशी तुम्हाला सतत बेचैनी वाटत असेल तर किंवा मन घाबरत असेल तर हा व्हिडिओ दुर्लक्ष करू नका. कदाचित हा संकेत तुमच्यासाठी असेल. मंडळी, जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त कुंभ राशीच्या लोकांपर्यंत पोहोचवा. आणि स्वामी भक्ती शक्ती चॅनलला जोडून राहण्यासाठी लाईक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी, धार्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.